आषाढी वारी निमित्त पंढरपुरात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विविध मागण्यांचे निवेदन पंढरपूर शासकीय विश्रामगृह येथे दिले। यावेळी शिष्टमंडळात माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे, जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट नंदकुमार पवार, मोहोळ तालुका अध्यक्ष सुलेमान राजेश पवार, पंढरपूर शहर अध्यक्ष अमर सूर्यवंशी, मंगळवेढा तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, शहर कार्याध्यक्ष मनोज येलगुलवार, युवा नेते पृथ्वीराज माने, प्रशांत शिंदे, श्रीकांत मेलगे, रवी कोळेकर, संदीप पाटील, किरण घाडगे, संदीप पवार आदी उपस्थित होते। यावेळी विविध मागण्यांचे निवेदनाचे पत्र माननीय मुख्यमंत्री यांना देण्यात आले। 2515 योजनेअंतर्गत अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामे मंजूर करण्यात यावे। अक्कलकोट तालुक्यातील बंदिस्त नलिकाऐवजी उघड्या कालव्यांनी कामे करण्यात यावे। अक्कलकोट तालुक्यातील विविध ठिकाणचे रस्ते मंजूर करण्यात यावेत। मंगळवेढा तालुक्यातील 24 गावच्या प्रगतीपथावर असणाऱ्या उपसा सिंचन योजनेच्या टेंडरला मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावे। मंगळवेढा तालुक्यातील 19 गावांचा समावेश असणाऱ्या म्हैसाळ सिंचन योजनेच्या 6व्या टप्प्यातील कामास निधी उपलब्ध करून कामे पूर्ण करण्यात यावे। मंगळवेढा तालुक्यातील मंजूर असलेले महात्मा बसवेश्वर स्मारकाची तत्काळ उभारणी करावी। पंढरपूर येथे MIDC स्थापन करण्यात यावे। पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत विकास कामांचा दर्जा सुधारणा करण्यासाठी आवश्यक पावले उचलावी। मोहोळ तालुक्यातील दक्षिण भागात कामती, बेगमपूर, घोडेश्वर, कुरुल यापैकी एका ठिकाणी अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर करावे। भीमा नदीवर अरवळी तामदर्डी बंधारा मंजूर होण्याबाबत व वडापूर बॅरेज मंजूर करण्यात यावे। वडापूर तालुका दक्षिण सोलापूर येथील भीमा नदीवर बॅरेज बांधकामास मंजुरी देऊन काम सुरू करण्यात यावा आणि भीमा नदीला कालव्याचा दर्जा मिळावा, या मागण्या करण्यात आल्या।